नरेश गायकवाडचा मारा पाहायला मिळेल. आपल्या राजा असेल तिथे निनाद तारेकर असतील, त्याच्यानंतर रत्नदीप असतील, सर्व असं दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला टीम. काय घडतंय काय बिघडतंय याचा धावतो वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया. पावगड्याचा एक बुलंद आवाज उरण विभागातील एक जबरदस्त निवेदक आमचे विवेक पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आवाज आपण ऐकत होतो सत्यवान म्हात्रे सरांचा. अतिशय जबरदस्त आणि प्रीतम पाटील मॅन फ्रॉम पडगे, अतिशय जबरदस्त आवाज, अतिशय जबरदस्त समालोचन या दोघांच्या माध्यमातून. एक आपण ज्याला म्हणतो जुगलबंदी, समालोचनाची जुगलबंदी कशी असते तर या दोन दिग्गज समालोचनकडून पाहिली, आम्ही ऐकली. तर नक्कीच जाऊया मैदानाकडे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन. धर्मवीर संभाजी महाराजांना शतशः प्रणाम करून या स्पर्धेचं धावतं विवरण सांगतो मी, विवेक पाटील, निवेदक, सूत्रसंचालक, गायक, मॅन फ्रॉम पागोटे, उरण. तर जाऊया मैदानाकडे. अतिशय जबरदस्त आयोजन नियोजन पाहतोय आपण. 40+ पालेश्वरी क्रिकेट क्लब पाल्या बुद्रुक यांच्या माध्यमातून आयोजित पालेश्वर क्रिकेट पालेश्वरी चषकाचं आयोजन आणि या स्पर्धेचं सर्व लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहणार आहात माऊली प्रसाद इव्हेंट्स या युट्यूब चॅनलवर. अतिशय दिग्गज दोन्ही संघ, मातब्बर संघ पाहतोय आपण. पारगाव 40+, रोडपाली 40+, हे दोन्ही मातब्बर संघ पनवेल तालुक्यातील एका समोर ठाकलेले आहेत. झुंज कडबी असणार आहे. पारगाव संघाच्या मातब्बर खेळाडूंना मी जवळून पाहिलंय, त्यातलाच एक हुकमे एक्का ज्याला म्हटलं जातं, आमचा सोन्या. आणि या सोन्याची खेळी आम्ही लहान असताना पाहिलेली आहे. अप्रतिम खेळ्या त्याच्या बॅट मधून पाहिल्या. जर तेव्हा सोशल मीडिया जर एवढी असती ना ऍक्टिव्ह, तर अशा बऱ्याच खेळ्या आपण सोन्याच्या नावावर पाहिल्या असत्या. नक्कीच फलंदाज कोण आहे? 12वा खेळाडू पाठवायचा इकडे. स्ट्राईकला असणार आहे अजित आणि सागर ही जोडी मैदानामध्ये. हॅलो. तर पहिला चेंडू हाताळलाय, पाहतोय पहिला चेंडू टाकलाय. नक्कीच केतन विहार यांच्या गोलंद सुरेख चेंडू, हा सुरेख चेंडू टाकलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. सोन्या चेंडू मागे आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पहा, एका हाताने चेंडू अडवलाय, कलेक्ट केलाय. तिथपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धाब्याने धावसंख्येला सुरुवात होतीये. धावसंख्या धावफलकावर लागते. बिनबाद 2 अशी सुरुवात होते. केतन गोलंदाजी ट्रॅकवर असेल. छोटासा रनअप आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चाललेलं आहे. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आडव्या हाताने केलेला फटका सजलाय, मात्र झेल आहे का? सेफ शॉट, सेफ झोन मध्ये चेंडू पडतोय. एक धाव घेतली गेली आहे. दुसरी धावचा कॉल असेल. सहजरित्या दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकली. 4 धावा धावफलकावर लागत आहेत. सुरेख अजित या फलंदाजाच्या बॅट मधून निघालेले हा 2 फटके पाहिले. अतिशय जबरदस्त देखणे फटके पाहायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा केतन राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा असेल. सुरेख चेंडू, रिव्हर्स फटका अटेंड करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाही. चेंडू निर्धाव जातो. कुठल्या प्रकारची धाव मिळत नाहीये. धाव संख्या स्थिर आहे ती 4 वर. सुरेख गोलंदाजी केतन या गोलंदाजाची, पारगाव संघाचा पहिला गोलंदाज. सुरेख चेंडू अक्रॉस होऊन फटका मारलाय, जातोय सीमारेषेकडे. 1 बाउन्स चौकार येतोय. या 4 धावेने धावसंख्येला आकार येताना पाहतोय आपण. चेंडू रिव्हर्स फटका अटेंड करतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली आहे. दुसरी धावचा कॉल असेल आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. पाहूया धावसंख्या होतीये 10 धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचलाय तो मात्र रोडपाळी संघ 40+. सलामीची जोडी आपण पाहतोय. नक्कीच अजित आणि सागर ही जोडी मैदानामध्ये आहे. सलामीची गोडबोडी जोडी आणि नक्कीच पालेश्वरी क्रिकेट क्लब 40+ यांच्या माध्यमातून आयोजित टेनिस क्रिकेटचा हा रणसंग्राम, हा रणकुंभ आपण पाहतोय.
नक्कीच दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत आणि या दोन संघांमधून कुठला संघ विजयी ठरेल आणि पुढच्या राऊंड मध्ये प्रवेश करेल हे पाहावं लागेल. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर लागते 10. केतन या गोलंदाजांनी आतापर्यंत या 7 चेंडूमध्ये 10 धावा दिल्या आहेत, तर नक्कीच नवीन गोलंदाज असणार आहे. बॉलर कोण आहे? बॉलर सचिन. तर नक्कीच दुसरा गोलंदाज येतोय सचिन. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करे. छोटासा रनअप आहे. राईट राऊंड द विकेटचा मारा असेल. हा अक्रॉस होऊन पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा भिडकावण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, मध्ये चेंडूचा बॅटचा संपर्क येत नाहीये आणि चेंडू निर्धाव टाकतोय सचिन. गोलंदाज चाणक्य चपल गोलंदाज पाहतोय की फलंदाज अक्रॉस होतोय, त्या पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फुल टॉस रिव्हर्स टाईट अटेंड केलाय. टायमिंग परफेक्ट नव्हती. चेंडू डायरेक्ट फलंदाजाच्या हातामध्ये येतोय. थोडंसं पंबलिंग होतोय, मात्र त्याचा पुरेपूर फायदा इथं उचलला जातोय आणि नक्कीच एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने समाधान मानावा लागतोय. धावसंख्या धावफलकावर 11च्या घरामध्ये जाते. सचिन अंडर स्ट्राईक पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर असेल. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होतोय. नक्कीच रिव्हर्स शॉट अटेंड करण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा. त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय. पाहूया डीप पॉइंटला सीमारेषेवर तैनात ठेवलाय सोन्या या खेळाडूला. पाहूया सचिनचा छोटासा रनअप आहे. सुरेख चेंडू अक्रॉस होऊन मारलाय. फाईन लेगला चेंडू अडवतोय. हाताने चेंडू अडवलाय. एक धाव घेतली गेली आहे. दुसरी धावचा कॉल आहे. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच अडवल्यात या क्षेत्ररक्षकांनी. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 13 धावसंख्या धावफलकावर लागतीये. 13 धावसंख्या म्हटलं तर कोणासाठी शुभ आणि कोणासाठी अशुभ. क्रिकेट मधला अशुभ आकडा म्हणतात, परंतु शुभ आणि अशुभ आपल्या मनावर असतो. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली तर कुठल्याही प्रकारचा आकडा शुभच असतो. शॉर्ट चेंडू पुल करायचा होता. रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न होता. टायमिंग चुकल्या, मात्र एक धाव घेतली गेली आहे. 14 धावा धावफलकावर लागतायत. षटक चालू आहे दुसरं षटकातले आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4 धावा दिल्या. चांगलं षटक म्हणावं लागेल सचिन या गोलंदाजाचं. नक्कीच पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. छोटा रनअप आहे. सुरेख चेंडू पहा. पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. काही गरज नव्हती इथं. अतिघाई संकटात नाही. ओव्हर थ्रोचा फायदा मात्र उचललाय रोडपाली संघाने. जिथं 1 धाव होती तिथं दुसरी धाव एक्स्ट्रा दिली आहे. पारगाव संघाच्या एसटी रक्षकाच्या कडून ही चूक झाली आणि त्यामुळे इथं मात्र भूदंड भोगावा लागलाय. 16 धावसंख्या धावफलकावर लागतीये. 16 धावसंख्या धावफलकावर या षटकातला बहुधा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सचिन गोलंदाजी ट्रॅकवर उभा आहे. समोर असेल फलंदाज सागर. 3 धावांच्या साह्याने खेळतोय. पाहूया पुढचा चेंडू. सुरेख चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय. लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षण चेंडू अडवला गेलाय. चेंडू अडवून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. 2 धावेने धावसंख्या पुढे सरली. 18 धावा धावफलकावर लागतायत. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या म्हणजे 12 चेंडूंचा खेळ झालाय. 18 धावा धावफलकावर. तर डीजे एक सुंदर असं संगीत. पाणी घेऊन जायचं आहे. 12वा खेळाडू कोण आहे? पाणी घेऊन जा पटकन. नक्कीच 2 षटकांचा खेळ झाला म्हणजे 12 चेंडूंचा खेळ झाला आणि 12 चेंडू मध्ये धावसंख्या पाहतोय आपण. धावसंख्या उभारली 18 धावा. नक्कीच 18 धावा या 2 षटकामध्ये. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. पाहूया रोडपाली संघ. अजूनही सलामीची जोडी आपण जर पाहिली, अजित आणि सागर ही सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनही दाखल आहे. म्हणजे अजूनही टार्गेट सेट करू शकतो. पाहूया टार्गेट काय असेल, कारण एक बलाढ्य संघ आहे पारगाव आणि या बलाढ्य संघासमोर कमीत कमी 4 षटकात 40 ते 50 धावा ठेवणं हे गरजेचं आहे. कारण अतिशय जबरदस्त खेळाडू या पारगाव संघामध्ये, मातबर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच तिसरं षटक नरेश गायकवाड, एक अनुभवी, गेले कित्येक वर्षाचा अनुभव आणि गेले कित्येक मैदान गाजवणारा असा खेळाडू म्हणजे नरेश गायकवाड. पाहिलं तुम्ही तर हा असा खेळाडू आहे
की गेले कित्येक वर्ष आपल्या संघाच्या माध्यमातून पारगाव संघातून खेळणारा खेळाडू सुरेख चेंडू पहा, पॅडला चेंडू आदळतोय, कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. रोडपाली संघाचा हा खेळाडू मात्र पाहतोय की अक्रॉस होऊन फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न आहे या फलंदाजाचा, पण तो चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीयेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू मिड ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतली गेली. सचिन आहे तिथं, धावचीची संधी, काय जबरदस्त, काय थ्रो केलाय, अप्रतिम क्षेत्ररक्षण. विकेट जातोय, पहिला हादरा, पहिला दणका, पहिला मावळा पुढजवळून ढासलतोय तो मात्र रोडपाली संघाचा डीजे. देता एक धाव देऊन विकेट इथं प्रदान केलाय. धावचीच्या स्वरूपात नक्कीच 40+ पालेश्वरी क्रिकेट क्लब पाले बुद्रुक यांच्या माध्यमातून आयोजित 40+ क्रिकेट टेनिसचा हा रणसंग्राम आपण पाहतोय. आणि खरोखर पुढचा चेंडू, नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी. एक धाव घेतली गेली, एका धावावर समाधान मानावं लागेल. बॅट्समन अमित पाटील, नवीन फलंदाज वन डाऊनला येतोय. नक्कीच अमित पाटील पाहूया, आत्ता मात्र स्ट्राईकला असेल. 12वा खेळाडू असेल तर प्लीज या पुढे इकडे. नक्कीच सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर नाही, परंतु एक धाव घेतली गेली आहे. दुसरी धावचा कॉल असेल, पाहूया धावचीची संधी असेल का. हा चेंडू जर कलेक्ट केला असता तर इथं मात्र हा सुद्धा फलंदाज धावचीत झाला असता, परंतु थोडस मिसअंडरस्टँडिंग झाली इथं. नरेश गायकवाड या गोलंदाजाकडून चेंडू कलेक्ट केला असता, स्टंपला लावला असता तर नक्कीच हा सुद्धा फलंदाज बाद झाला असता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. पुन्हा एकदा नरेश गायकवाड, सुरेख फटका, टायमिंग आहे मात्र कॅच आहे, पाहूया कॅच. सुरेख जेल टिपली गेली आहे, कोणती चूक न करता दुसरा आद्रा, दुसरा दणका, दुसरा मावला पुढजावरून डाजलतोय रोडपाली संघाचा जिडे डीजे. दोन फलंदाज बाद झाले आपण पाहतोय इथं. मात्र सुरेख गोलंदाजी मात्र नरेश गायकवाड पारगाव संघाचा खेळाडू. आणि नक्कीच तिसरा फलंदाज जातोय मैदानामध्ये, कोण आहे, सतीश टेंबे. सतीश टेंबे नावाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. दोन फलंदाज गारद झालेत, पाहावं लागेल डावकुरा हाताचा फलंदाज सतीश टेंबे मात्र मैदानामध्ये दाखल होते रोडपाली संघाचा. तर नक्कीच पाहतोय आपण नरेश गायकवाड, अप्रतिम गोलंदाजी, आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, अनेक सांघिक अनेक वैयक्तिक विकेट. सुरेख फटका, ग्राउंड शॉट केलाय, चांगली क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली गेली, आपलं खातं खोललंय. धावसंख्या धावफलकावर जाते ती 23 धावसंख्या धावफलकावर. 23 धावसंख्या धावफलकावर लागते. उमेश खानावकर, नक्कीच नावडे संघाचा उमेश खानावकर प्लीज स्टेजवर यायचं आहे. आपल्याला जी बक्षीस लावली होती षटकार हॅट्रिक साठी आदरणीय श्री अविनाशजी उलवेकर माजी सरपंच, तर त्यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम आलेली आहे, तर आपण ती बक्षीस घेऊन जायचं आहे. नक्कीच नावडे संघाचा एक जबरदस्त फलंदाज उमेश खानावकर याला हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. आदरणीय श्री अविनाशजी उलवेकर यांच्या शुभ हस्ते त्यांना हे बक्षीस प्रदान केलं जातोय. नवीन गोलंदाज राजा येतोय आणि इथं धावचीची संधी पहा. तू मय करताना इथं चेंडू लागलाय त्या फलंदाजाच्या गाळावर, परंतु इथं धावचीत घ्यायची धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसलाय आणि सलामीला आलेला फलंदाज मात्र इथं बाद होतोय.
स्पर्धेनिमित्त ज्यांची भेट आज या ठिकाणी लागलेली आहे आदरणीय श्री राजेशजी गायकर आणि बालू पाटील यांचं आगमन होतोय व्यासपीठावर. स्वागत असेल पालेश्वरी क्रिकेट क्लबच्या वतीने आपलं. सुरेख चेंडू डायरेक्ट दांडी गुल झाली आहे, त्रिफला उडलाय, फर्निचर डिसमिस होत आहे इथं. डीजे धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. राजेश टेंबे मैदानामध्ये दाखल होतोय. रोडपाली 40+ संघाचा खेळाडू. धावसंख्या जर पाहिली आपण तर धावसंख्या धावफलकावर लागते 23 धावसंख्या. धावसंख्या झालेली 23 आणि बाद झालेले आहेत 3 बाद 4 बाद. पाहूया राजा गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा असेल. छोटासा रणप. सुरेख फटका सजलाय. टायमिंग प्रॉपर आहे का जेल आहे पाहूया. केतन आहे म्हणजे जेल टिपली गेली आहे. चौथा आद्रा, चौथा दणका, चौथा मावळा बुर्जावरून, 5वा मावळा बुर्जावरून ढासलतोय. येतोय आणि राजा मात्र वर्चस्व गाजवतोय गोलंदाजीच्या शैलीमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय महेश. पाहूया राजाचा पुढचा चेंडू. शॉर्ट चेंडू पुल केलाय. टायमिंग चुकली आहे. प्रॉपर टायमिंग झाली नाही आहे. सर्कल मध्ये चेंडू पडतोय. सोन्या चेंडू बाकी धावतोय. एक धाव घेतली गेली आहे. फंबलिंग झालंय सोन्या. त्याचा पुरेपूर फायदा. या 2 धावा फलून काढल्या. 2 धाबेने आता मात्र थोडस धावसंख्येला आकार येतोय. 25 धावा धाव फलकावर लागतायत. 5 फलंदाज बाद 25 धावा. रोडपाली संघ थोडासा बॅकफुटला जातोय. 5 फलंदाज गारज झालेत मात्र इथं पाहतोय आपण राजा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सुरेख गोलंदाजी जकडून ठेवलंय रोडपाली 40+ संघाच्या खेळाडूंना. ज्या पद्धतीने धाबा हव्या होत्या त्या पद्धतीने धाबा येताना दिसत नाहीयेत. आणि इथं शेवटचं षटक मात्र शेवटचा चेंडू असेल बहुधा. नक्कीच आता शॉट भेटलाय. बॉल त्याचा पुल केलाय. 1 बाउन्स चौकार येतोय बऱ्याच अंतराच्या काळानंतर हा चौकार. आणि या 4 धावेने आता मात्र धावसंख्या वधारतीये. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचतीये. डीजे मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. आदरणीय श्री राजेश गायकर यांचं आगमन आहे व्यासपीठावर. त्यांचा सन्मान केला जातोय. पालेश्वरी क्रिकेट क्लबच्या वतीने माईची उबदार शाळ आणि स्पर्धेचा एक सुंदर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातोय आदरणीय श्री राजेशजी गायकर यांचं. तसंच स्वागत केलं जाईल, सन्मान केला जाईल आदरणीय श्री बालूजी पाटील यांचं. बालू पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. पालेश्वरी क्रिकेट क्लब पाळे बुद्रुक यांच्या वतीने माईची उबदार शाळा आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. या स्पर्धेनिमित्त आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी खर्च केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्या दरम्यान स्वागत असेल आदरणीय श्री महेंद्रजी पाटील यांनी सुद्धा आपलं वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलं त्याबद्दल आपलं सुद्धा पालेश्वरी क्रिकेट क्लबच्या वतीने माईची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपला सुद्धा सन्मान केला जातोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं इथं सन्मान केला जातोय. असा हा आयोजन अतिशय जबरदस्त आयोजन आणि तितकंच ताकदीचं नियोजन आपण पाहतोय या 40+ मॅचेस मध्ये. खरोखर 40+ पालेश्वरी क्रिकेट क्लबच्या वतीने आलेल्या प्रत्येकाचा मान सन्मान केला जातोय. त्याच दरम्यान आमच्या नक्कीच
पारगाव गावचे खेळाडू आणि आमचे मामा श्री किरणजी म्हात्रे यांचं सुद्धा इथं आगमन आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या वतीने आमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तसेच आमचे मित्र सोने गायकवाड गेले कित्येक वर्ष पंजाब कंपनीमध्ये काम करत असतात. त्यांचा खेळ मी जवळून पाहिला आहे, परंतु कधीच कंपनीमध्ये येताना कधीच क्रिकेटचा विषय नाही. खेळ बाजूला, काम पहिला, असं शांत आणि संयमी खेळाडू म्हणजे आमचे सोन्या गायकवाड. नक्की नाटकाचा एक अंक संपलाय. नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे पारगाव संघाने. हा सामना संपल्यानंतर चिंचपाडा संघाचे खेळाडू, देवीचा पाडा संघाचे खेळाडू यांनी आपण इथं हजर राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच कर्णधारांनी अतिशय जबरदस्त नियोजन पाहतोय आपण. रुपेश ओलवेकर आदई वलप 40+ चे अध्यक्ष यांच्या माध्यमातून सतत धावपल, सकाळपासून धावपल चालू आहे. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात नेण्याचं काम चालू आहे. कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता आपल्याला जेवढं शक्य होईल त्या ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न रुपेशजी उलवेकर यांच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच दादा बॅट्समॅन कोण आहे? तो दुसरा कोण आहे? तो कोण आहे? तर नक्कीच सलामीची जोडी मैदानात जाते. पारगाव संघाची निनाद तारेकर आणि मच्छिंद्र ही जोडी मैदानामध्ये आहे. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 30 धावा काढायच्या 24 चेंडू मध्ये. तसं पाहिलं तर माफकचं आव्हान आहे, मात्र आव्हान पेळायचं असेल आणि या आव्हानाला मोठं आव्हान करायचं असेल तर रोडपाळी 40+ संघाच्या खेळाडूंना मुशक्कत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. हा 30 धावांचं आव्हान आहे. 60 धावांचा करायचं असेल तर अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल, चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकावे लागतील आणि पारगाव संघाचे मोठे खेळाडू या खेळाडूंना आपल्याला बाद करावं लागेल जर आपल्याला पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर. परंतु पारगाव संघ म्हटलं ना तर दादा संघ आहे, कारण जेव्हा पारगाव संघ खेळायचा ना त्यावेळी मोठ्या मोठ्या मुंबईच्या मोठ्या संघांना, दादा संघांना सळो की पोलो करून ठेवायचं असा पारगाव संघ. त्यावेळी आम्ही जवळून त्यांच्या मॅची पाहिलेल्या आहेत आणि त्यांचा खेळ सुद्धा पाहिलेला आहे. असा पारगाव संघ आहे. तर जाऊया मैदानाकडे. नाटकाचा एक अंक संपलाय. नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होते. गोलंदाज असेल अजित पाटील. निनाद तारेकरचा वाव क्लासिकल फटका पाहायला मिळाला आहे. गांगुलीचे सौरभ गांगुलीनी ज्याप्रमाणे आपण पाहिलं बॅटिंग करताना, भारतीय संघाचा माजी कर्णधार 7 जरी प्लेयर लावले ना आपण ऑफ साइडला तरी त्या 7 मधून गॅप काढायचा असा सौरभ गांगुली, त्या पद्धतीचा हा फटका पाहायला मिळाला. निनाद तारेकरच्या बॅट मधून निघालेला हा शॉट, गॅप शॉट जबरदस्त. 4 धाब्याने धावसंख्येला आकार येतोय. पुन्हा एकदा अजित, पुढचा चेंडू आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाही, चेंडू निर्धाव जातोय. पहिला चेंडू क्लासिक फटका, दुसरा चेंडू कमबॅक केलाय, पुनरागमन केलंय, शिरकाव केलाय स्पर्धेमध्ये. पाहूया अजित गोलंदाजी ट्रॅकवर. 30 धावांचा आव्हान असताना 4 धावा तर काढल्यात, 2 चेंडू हाताळले, 2 चेंडू मध्ये 4 धावा ठोकल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल अजित याचा. सुरेख फटका, हलूही दिला नाही कुठल्याही क्षेत्ररक्षकाला. लाजवाब फटकेबाजी आहे. डावखुरा हाताचा हा फलंदाज डीजे ठोक. लगेच थोडासा डीजे ऑपरेटर आमचा बाजूला गेला, हरकत नाहीये. तर नक्कीच अप्रतिम फटका पाहायला मिळाला. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला हलूही दिलं नाही. अजितच्या गोलंदाजीचा करपोच समाचार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅकवर आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय, प्रॉपर टायमिंग झाली नाही. सेफ झोन. एक धाव घेतली गेली आहे. दुसरी धावचा कॉल आहे मच्छिंद्रचा, नाकारलाय निनाद तारेकर यांनी. त्यांना माहित आहे की आपण जर खेळपट्टीवर उभं राहिलो तर आपण सहजरित्या हा टार्गेट पार करू शकतो. परंतु आता प्रथमतः स्टार्ट घेणार तो म्हणजे मच्छिंद्र. पाहूया स्ट्राईकला असेल मच्छिंद्र, तर नॉन स्ट्राईकला आहे निनाद तारेकर. अजित गोलंदाजी ट्रॅकवर 4 चेंडू टाकलेत, 9 धावा दिल्यात. 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. छोटासा रनअप. सुरेख क्लासिक फटका, टायमिंग प्रॉपर.
यस, आउट. बाद होतोय. अप्रतिम प्रेक्षणीय जल कार्बन कमाल कॅच ठोकोबाई डीजे. जबरदस्त. ज्या ठिकाणी जिथं टायमिंग वर जंप मारायची होती ना त्या ठिकाणी जंप मारली आहे. ऍक्च्युली हा जो क्षेत्ररक्षक आहे तो सीमारेषेच्या लदकच होता, जवळच होता, पायी त्याचं होतं, पण जेव्हा जंप मारली ना, जंप मारून सीमारेषेच्या आतमध्ये येऊन ती झेल टिपली, हे महत्वाचं आहे. प्रॉपर टायमिंग झेल, अप्रतिम झेल, क्लासिक झेल. पहिला हादरा, पहिला दणका बसलाय, पहिला मावला बुर्जावरून डाजलतोय. मच्छिंद्र बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद, थँक्यू. नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये जातोय, दाखल होतोय. या षटकातला शेवटचा चेंडू. एक विकेट घेतलाय, 9 धावा दिल्यात. पाहूया शेवटचं अंतिम षटकातलं, अंतिम या षटकातलं शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी येतोय अजित. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होतोय. सचिन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला निनाद तारेकर. 30 धावांचा टार्गेट, 9 धावा धाव फलकावर. सज्ज होते गोलंदाजीसाठी. बॉलिंग ट्रॅकवर पुढचा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल सचिनसाठी. यावेळचा चेंडू सुरेख चेंडू, फक्त ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जातोय. पंच लालचंद गावण यांनी सरच सांगितलंय की हा खराब चेंडू. अवांतर धावसंख्येवर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचली आहे. 10 धावसंख्या धाव फलकावर लागतीये. धावसंख्या 10 धाव फलकावर लागते. अजून 20 धावांची गरज आहे पारगाव संघाला. अजित बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क आला नाहीये. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या ग्लव्स मध्ये, निसावतोय, शांत होतोय. षटक संपतोय. पहिलं पंचांचा निर्वाळा येतोय की हा षटक संपलेला आहे. 6 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धाव फलकावर, एक फलंदाज बाद. पारगाव 40+ संघ. नक्कीच अजून 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी हव्यात 20 धावा. पाहावं लागेल कशा प्रकारे धावा लवकर निघतील की शेवटच्या षटकापर्यंत जातील, हे पाहावं लागेल. नक्कीच निनाद तारेकरची इच्छा असेल की लवकरात लवकर हा सामना संपवावा, जेणेकरून प्रेशर नाही येता कामा शेवटच्या षटकावर. नक्कीच आपण मागच्या सामन्याचं विवरण ऐकलं तर सुंदर धावतं विवरण सांगत होते आणि जुगलबंदी आपण जी पाहिली दोघांमध्ये, नक्कीच प्रीतम पाटील मॅन फ्रॉम परगे, जबरदस्त व्हॉइस क्वालिटी जबरदस्त आहे त्यांची. नक्कीच गोलंदाज असेल अमित पाटील येतोय. रोडपाली संघाचा अमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर असणार आहे. पाहूया दुसरं षटक आहे. 18 चेंडू 20 धावा. निनाद तारेकर आहे स्ट्राईकला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागते, कारण डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज असल्या कारणाने वारंवार गोलंदाजी करावी लागते. गोलंदाज चाणक्य गोलंदाज स्पिनर आहे. सुरेख चेंडू ब्लॉक कॉल मध्ये टाकलाय. स्वतः फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवतोय. पहा गोलंदाजीची शैली पाहिली ना आपण तर नक्कीच आपण पाहणार आहात अमित पाटील एक चाणक्य गोलंदाज. मुरली कार्तिक ची आठवण देणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा मुरली कार्तिक जेव्हा गोलंदाजी करायचं ना, अक्रॉस पंचांना क्रॉस करून त्याच गोलंदाजी करायचा, त्याच पद्धतीची गोलंदाजी. आणि नक्कीच प्रॉपर लेदर क्रिकेटर सांगतायत आमचे प्रीतम पाटील पडगे यांनी सांगितलंय की नक्कीच क्रिकेट खेळतोय. तर पुढे जाऊन ग्लास केलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चेंडू धावतोय. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावाचा कॉल असेल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या पुसते 12 वर. 1 बाद 12 पारगाव संघ पोहोचलाय. पाहूया गोलंदाजी अमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर रणप आहे. 2 पुन्हा एकदा पुढचा चेंडू. शॉर्ट चेंडू पुल करायचा प्रयत्न होता. टायमिंग प्रॉपर झाली नाही यार. ग्राउंड शॉट येतो. 1 धाव घेतली गेली आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. आणि इथं पहा ओव्हरथ्रोचा फायदा उचललाय. हिट घेतली आहे, त्याचा फायदा उचललाय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती आहे. चौदा धावसंख्या धावफलकावर. अमित पाटील पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर. छोटासा रनअप आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा असेल. आडव्या हाताने खेळायचा प्रयत्न निनाद तारेकर यांचा, परंतु अपयश. चेंडू बॅटला लागत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. या षटकातला शेवटचा चेंडू.
अतिशय चांगलं षटक मी म्हणेन अमित पाटील याचं स्पिनिंग अटॅक करतोय चांगली गोलंदाजी 4 धावा फक्त आतापर्यंत दिल्यात सुरेख फटका नजाकत होती या फटक्यामध्ये चेंडू जातोय डीप पॉइंट अशा दिशेने खणखणीत असा चौकार येतोय ब्रँडेड चौकार डीजे अठरा धावसंख्या झालेली आहेत आणि विजयासाठी आता 12 धावांची आवश्यकता असेल 12 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता याच दरम्यान नावडे संघाचा कर्णधार आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा ही मॅच झाली की लगेच तुमची मॅच होणार आहे सेकंड इनिंग ज्याला सेकंड मॅच असेल विनर मध्ये नावडे संघाचा कर्णधार लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय सुरेख फटका सजलाय टायमिंग प्रॉपर आहे का पाहूया नाहीये झेल घेतली गेली आहे दुसरा आदरा दुसरा दणका दुसरा मावला पुढचा उरंडा असेल पारगाव संघाचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सचिन या खेळाडूचा होता पण मिड विकेट क्षेत्रामध्ये काय झेल टिपलाय अप्रतिम झेल पाहायला मिळाली आहे सागर या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे आता पाहिजेत 11 चेंडू 12 धावा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रत्नदीप पाटील नक्कीच 40+ संघाचा पारगाव संघाचा एक जबरदस्त खेळाडू रत्नदीप पाटील मैदानामध्ये दाखल होतोय हा अक्रॉस होऊन फाईन लेगला क्लिप शॉट मारण्याचा प्रयत्न चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाहीये चेंडू निर्धाव पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल सुरेख फटका डांगसिंग द डाऊन ग्राउंड शॉट खेळलाय एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल धावसंख्या धावफलकावर लागते 19 धावसंख्या 19 धावसंख्या धावफलकावर लागते गोलंदाज आहे सागर 3 चेंडू 1 धाव दिली आहे थोडं जगडून ठेवलंय ते मात्र पारगाव संघाला परंतु जास्त वेळ जगडून ठेवू शकणार नाहीये कारण ही जोडी सुद्धा जबरदस्त जोडी आहे पारगाव संघाची आणि नक्कीच इथं मात्र पाहावं लागेल सागर पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज घेतली आहे जातोय पाठीमागे चेंडू आडलाय एक धाव घेतली गेली दुसरी धावचा कॉल आहे पाहूया धावची संधी आहे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकते 21 धावा धावफलकावर लागतायत अजूनही विजयासाठी आपल्यात 9 धावांची आवश्यकता असेल पारगाव संघाला नक्कीच स्ट्राईकला आलेला फलंदाज निनाद तारेकर अजूनही खेळपट्टीवर उभा पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुरेख चेंडू बॅटची एज घेतली हा तिसरा आदरा बसतोय तिसरा दणका मात्र इथं बसतोय पारगाव संघाला टोको डीजे नक्कीच आपण त्या समोरच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये पाहतोय प्रेक्षकांची गर्दी आहे परंतु त्या प्रेक्षकांमध्ये अंकित आणि दुसरे त्याचे सहकारी आहेत सकाळपासून नक्कीच या क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत त्यांचं सुद्धा पालेश्वरी क्रिकेट क्लबच्या वतीने मनस्वी हॉलंडर्सचं काम पाहत आहेत आणि नक्कीच त्यांचं सुद्धा पालेश्वरी क्रिकेट क्लबच्या वतीने मनस्वी मनपूर्वक आभार मानतोय जातोय पुन्हा एकदा मैदानाकडे नवीन फलंदाज केतन येतोय
केतन सुद्धा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. आपण त्याची गोलंदाजी पाहिली, फलंदाजी कशा प्रकारे असेल भाऊ. 9 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू, हा मोठा फटका येतोय सलामी दिली जाते का? हा उत्तुंग असा षटकार. 6 धावांचा टोळा येतोय. टोको डीजे. अरे बाद नक्कीच आया है राजा. आणि राजा आले आले सुरुवात केली आहे. पाहतोय आपण केतनच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग षटकार. 6 धावांचा फटका आलाय आणि विजयासाठी हव्यात आता फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच शेवटचं षटक असेल. 6 चेंडू 3 धाबा. पाहूया काय असेल, काय घडेल, काय होईल या सामन्याचं समीकरण. एक हाती किल्ला लढवताना पाहतोय आपण पारगाव संघ नक्कीच या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल, कारण 6 चेंडू आणि 3 धाबा अभ्यात. फलंदाज अजून बरेच बाकी आहेत. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येते हे पाहावं लागेल. 40+ पालेश्वरी क्रिकेट क्लब पाले बुद्रुक यांच्या माध्यमातून आयोजित टेनिस क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन. या आयोजनाचं अतिशय जबरदस्त नियोजन आपण पाहतोय. नजर लागेल असं हा मैदान, सुसज्ज मैदान. नक्कीच मोतीराम पाटील वलप, गोटीराम पाटील वलप हे सुद्धा आले होते या स्पर्धा पाहण्यासाठी. त्यांचं सुद्धा मनस्वी आभार. आणि ते सुद्धा आता प्रस्थान करत आहेत आपल्या घराकडे. तर जाऊया मैदानाकडे, पाहूया. 7 चेंडू 3 धाबा. सुरेख चेंडू, पहा जबरदस्त चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. 5 चेंडू 3 धाबांची आवश्यकता असेल. गोलंदाज आहे महेश पवार. पहिला चेंडू डॉट केलाय. 5 चेंडू 3 धाबा विजयासाठी हव्यात पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर महेश. सुरेख फटका, 1 धाव घेतली गेली आहे. आणि इथं पहा का चाल क्षेत्ररक्षण. काही चेंडू आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू वळला. त्यात क्षेत्ररक्षाची काही चुकी नाहीये. अशा रीतीने विजयी होतोय पारगाव संघ 40+. विजयी संघाचे अभिनंदन, पराजित संघाचे आभार की या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात त्याबद्दल आपला मनस्वी मनपूर्वक आभार मानतोय. आणि यानंतर चला तिन्ही संघाचे कर्णधार नावडे आणि पारगाव संघ, नावडे आणि पारगाव संघाचा कर्णधार यायचा आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुला पाहिजे तेवढ्या देईन.